अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. आता आपण जे खातो त्या पदार्थामध्ये काही ना काही घटक असते. काय असते? विटॅमिन्स असतात, प्रोटीन असते, बरोबर, आणि ते शरीरासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे अन्नपदार्थ आणि त्याच्यामधील पोषक तत्वे शरीरासाठी महत्त्वाचे असतात, जे की आपल्याला ऊर्जा मिळवून देतात, शरीराला ऊर्जा मिळवून देतात काम करण्यासाठी. संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? संतुलित आहार जर घेतला तर आपली तब्येत, आपली जी शारीरिक स्थिती आहे ती कशी राहते? मेंटेन राहते, बॅलन्स्ड राहते. त्याच्यामुळे संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. स्नायू शरीरात कोणते कोणते कार्य पार पाडतात? स्नायू म्हणजे काय? आपले जे अवयव आहेत ते चालण्याचं काम, बरोबर, हाताने आपण जेवण वगैरे करतो, हे काम काय करतात? स्नायू पार पाडतात. पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? पाचक रसामुळे आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्या अन्नाचं बारीक बारीक घटकामध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करते? पाचक रस करते. आणि ते पाचक रसामुळे आपण खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी मदत करते. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? मानवी शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आपण जे बाहेर टाकतो त्या संस्थेला काय म्हणतात? उत्सर्जन संस्था असे म्हणतो. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्तविसरण संस्था कशी कार्य करते? ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत जे आपण रक्तविसरण संस्थेमधील जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन जे खाल्लेलं अन्नपदार्थ आहे ते ऑक्सिजन आणि खाल्लेल्या अन्नपदार्थामधील जे घटक आहेत ते एकमेकांमध्ये रासायनिक क्रिया होऊन ऊर्जा निर्मितीचं काम करतात. मानवी शरीराअंतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? मानवी शरीराअंतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत शरीरामध्ये, त्या संस्था काय करतात? कार्य करण्याचं काम करतात. आता सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात, बरोबर. जसे की पचन संस्था जी पचनाशी संबंधित आहे, श्वसन संस्था जी आपण श्वासोच्छ्वास घेतो, ऑक्सिजन आत घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे हे झाले. रक्तविसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते, बरोबर. हे सगळे जे यंत्रणा आहे, पचन संस्था, श्वसन संस्था, ही त्यांचे कार्य सतत चालू ठेवते. ते त्यांचं कार्य बंद करत नाही आणि ते कार्य करण्यासाठी त्यांना कशाची गरज असते? ऊर्जेची गरज असते. पण ही ऊर्जा आपण कुठून घेतो असतो? बघा आता, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. आता कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, ते आपण कशामध्ये घेतो ना? आपण गहू, ज्वारी, आपण पोळी भाजी खातो त्यामध्ये कर्बोदके असतात. स्निग्ध पदार्थ, प्रथिने, बरोबर, हे सगळे आपण कशामधून घेतो? आपल्या शरीरामध्ये घटक आपल्या अन्नामधून घेतो. या ऊर्जेचे मुख्य स्रोत पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकामध्ये ही ऊर्जा काय केली जाते? साठवली जाते. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, यामध्ये ही ऊर्जा साठवली जाते. ऊर्जा निर्मितीस आपल्या पेशीमध्ये घटक असतो. जो तंतुकणिका आहे ती आपल्या पेशीमध्ये असते, पेशीमधला घटक आहे तो. फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. आता ऊर्जा निर्मिती करण्यासाठी फक्त अन्न घटकच नाही तर ऑक्सिजनसुद्धा आपल्याला लागतो. हे दोन्ही मिळून काय करतात? ऊर्जा निर्मितीचं काम करतात. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेचे ही सर्व प्रक्रियावर नियंत्रण असतेच. नियंत्रण प्रक्रिया जी की आपल्या ब्रेनमार्फत, आपल्या मेंदूमार्फत चालवली जाते. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. म्हणजे ऊर्जा निर्मितीचं काम फक्त आपण अन्न खाल्लं आपल्याला ऊर्जा भेटली असं नाही होत. त्यासाठी आपल्या जेवढ्या काही संस्था आहेत तेवढ्या संस्था आपल्याला ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये काय करत असतात? थोडाफार हातभार लावत असतात, थोडीफार मदत करत असतात. या सर्व प्रक्रियाच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज भासतेच. आपण आणि इतर प्राणी, फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, त्यासाठी त्या अन्न निर्मिती करतात, बरोबर. आपण काय आहोत? परपोषी आहोत आणि वनस्पती काय आहेत? स्वयंपोषी आहेत. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने. आणि वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो, हरित लवक नावाचा, ते काय करत असते? वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी मदत करते.
काही अन्न त्या स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. आता वनस्पती काही काही अन्न काय करतात, त्याला स्वतःला जगण्यासाठी पण त्या जे अन्न बनवलेलं आहे ते वापर करतात, आणि जे उरलेलं अन्न आहे म्हणजे जे त्यांना त्यांचं शिल्लकचं अन्न आहे ते कशामध्ये साठवून ठेवतात, फळांमध्ये, पानांमध्ये, खोडामध्ये, मुळामध्ये ते काय करतात, साठवून ठेवतात. आता फळामध्ये साठवून ठेवणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत, जसं की आंब्याचं झाड कशामध्ये साठवून ठेवते, त्याची ऊर्जा आंब्यामध्ये ठेवते. पुन्हा सफरचंदाचं झाड सफरचंदामध्ये त्याची ऊर्जा साठवून ठेवते. असं पानामध्ये साठवून कोणते ठेवतात बरं, आपले पालक आहे, मेथी आहे, हे कशामध्ये अन्नपदार्थ साठवून ठेवतात, त्यांची ऊर्जा कशा साठवून ठेवतात, पानांमध्ये. आता खोडांमध्ये साठवणारे आपलं गाजर, मुळा, बरोबर, हे काय करत असतात, खोडामध्ये साठवून ठेवणारे कोणते आहेत, आपला बटाट्यामध्ये काय केले जाते, बटाटा हे खोड आहे. पुन्हा ऊस जे आहे त्याच्यामध्ये, ऊससुद्धा खोडच आहे, याच्यामध्ये ऊर्जा काय केली जाते, साठवून ठेवली जाते. आणि मूळ म्हणजे आपलं गाजर आहे, मुळा आहे, याच्यामध्ये काय केली जाते, ऊर्जा साठवून ठेवली जाते. मूळ म्हणजे गाजर, मुळा काय आहे, मूळ आहे, बरोबर. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो, आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे जे आपण खातो ते सगळे आपल्या अन्नपदार्थातून भेटत असतात. जसं की पोळी भाजीमधून कर्बोदके भेटतात, दूध, अंडी, मांस वगैरेमधून प्रथिने भेटतात, जीवनसत्वे, खनिजे वगैरे आपल्याला भेटून जातात आपल्या अन्नपदार्थामधून. दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी ग्राम एवढी ऊर्जा मिळत असते. 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळत असते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळत जाते याचा अभ्यास करूया. आता आपल्याला हे जे पदार्थ आपण खाल्लेले आहेत ह्या पदार्थामध्ये काय आहे, कर्बोदके आहेत, आणि ह्या कर्बोदकामधून आपल्याला किती ऊर्जा भेटते, 4 किलो कॅलरी. एका ग्राममधून किती भेटते, 4 किलो कॅलरी ऊर्जा भेटत असते. ही कशी भेटते आपण आता पुढे शिकणार आहोत. अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळ मध्यांतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत. आता बघा, खेळल्यानंतर काय होते, आपली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कमी व्हायला लागते. ऊर्जा कमी झाल्यानंतर खेळण्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. मग ऊर्जा ही कुठून भेटते, त्यांना पदार्थामधून भेटते. त्याच्यामुळे खेळाडू काय करत असतात, मध्यानंतर पदार्थांचे सेवन करत असतात. श्वसन म्हणजे काय, श्वसनाची क्रिया कशी घडते. श्वसन म्हणजे काय, आपण जे ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि बाहेर काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ म्हणजे वेपर्स बाहेर सोडतो. ह्या प्रक्रियेला काय म्हणतात, श्वसन म्हणतात. श्वसनाची क्रिया कशी घडते,